नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आरआरबी एनटीपीसी चे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करतात याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। मित्रांनो, याची परीक्षा जी आहे ते 5 जून पासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची तारीख 23 जून पर्यंत आहे। म्हणजेच याच्या परीक्षा ज्या आहेत त्या 5 जून पासून 23 जून पर्यंत चालणार आहे। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांचे ऍडमिट कार्ड आलेले आहेत, तर काहींची ऍडमिट कार्ड अजून आलेले नाहीत। तर ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाहीत। तर चला तर मित्रांनो, सुरू करूयात। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, शिवाय कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंट मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि पिन करून ठेवलेली आहे। ती लिंक ओपन करून घ्यायची आहे। लिंक ओपन करताच अशा पद्धतीचं एक होम पेज ओपन होईल। तर या ठिकाणी पंजीकरण संख्या, रजिस्ट्रेशन नंबर, फॉर्म भरते वेळेस तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आला होता तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून खाली तुमची जन्मतारीख, फॉर्मवरती जी जन्मतारीख भरली आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। जन्मतारीख निवडून या ठिकाणी कॅप्चा टाईप करायचा आहे आणि लॉग इन करे किंवा लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच मित्रांनो या ठिकाणी तुमचं लॉग इन झालेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 ऑप्शन दिसतात, कॅन्डिडेट डिटेल्स, ई कॉल लेटर, हेल्प डेस्क। तर या ठिकाणी आपल्याला कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे, तर ई कॉल लेटर या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच खाली तुमचं एक्झाम सेंटर शो होईल। त्यानंतर खाली ई कॉल लेटरचं असं एक बटन दिसतंय, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच मित्रांनो तुमचं या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे। याच्यावरती क्लिक करून याच्या प्रिंटआउट घेऊन तुम्हाला परीक्षेला जायचं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट असणार आहे। त्या संदर्भात किंवा परीक्षेसंदर्भात ज्या काही सूचना आहेत त्या सेकंड पेजवरती दिलेल्या आहेत, इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये दिलेल्या आहेत। तुम्ही सूचना वाचून परीक्षेला जायचं आहे। आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांचं कॉल लेटर डाउनलोड होत नाही त्यांनी काळजी करायचं नाही, त्यांचं हॉल तिकीट किंवा त्यांचं एक्झाम सेंटर अजून डिक्लेअर झालेलं नाही। तुम्हाला थोड्या दिवसामध्ये तुमचं हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल। मित्रांनो, काही शंका असतील, काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।